नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर मंडळी, या वर्षी सर्व पितरी अमावस्येला सूर्यग्रहण लागणार आहे। हे ग्रहण भारतात दिसणार आहे का? या ग्रहणाचा आपल्यावर कसा प्रभाव पडणार आहे व कोणते नियम पाळायचे आहेत? या ग्रहणात कोणती कामं करायची आहेत व कोणती कामं करायची नाहीत, याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। तर मंडळी, वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि चंद्रग्रहण ठराविक काळानंतर घडत असतात, ज्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो। या वर्षातले दुसरे सूर्यग्रहण पितृपक्ष अमावस्येच्या दिवशी म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे। सूर्यग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी नवरात्र उत्सव साजरा केला जाणार आहे। पितृश्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान हे सूर्यग्रहणाच्या मोक्ष कालानंतर करावे असे मानले जाते। चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती। ज्योतिषशास्त्रानुसार वर्षातले दुसरे सूर्यग्रहण 2 ऑक्टोबर 2024 रोजी लागणार आहे। या दिवशी सूर्यग्रहण रात्री 9:14 पासून सुरुवात होईल, जे पहाटे 3:17 संपणार आहे। याचा एकूण कालावधी सुमारे 6 तास 6 मिनिटे असणार आहे। सूर्यग्रहण अश्विन महिन्यात किंवा अमावस्या तिथीला होणार आहे। या दिवशी पितृपक्षाची अमावस्या तिथी असणार आहे। हे सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे का? वर्षातले दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे तो सूतक काळ सुद्धा आपणास लागू होणार नाही। हे ग्रहण दक्षिण अमेरिका, उत्तरेकडील भाग, आर्कटिक, अर्जेंटिना, ब्राझील, पेरू, फिजी, चिली, पेरू, होनालुलू, ब्युनो आयर्स आणि अमेरिका आणि दक्षिण प्रशांत महासागर याच्या काही भागामध्ये दिसणार आहे। आपल्या राशीवर या सूर्यग्रहणाचा कसा परिणाम पडणार आहे याविषयीची माहिती पाहूया। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हे सूर्यग्रहण वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक आणि मीन या राशींच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते। या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते। तसेच यावेळी नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। तसेच कुटुंबातील सदस्याकडून काही चांगली बातमी मिळू शकते। तुम्ही व्यवसायात खूप पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा या काळात अचानक धनलाभ मिळणार आहे। सूर्यग्रहण मेष, तूळ आणि मकर राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार नाही। हे सूर्यग्रहण मेष, तूळ आणि मकर या राशींच्या लोकांसाठी शुभ ठरणार नाही। या काळात हे लोक एखाद्या गोष्टीबद्दल तणावग्रस्त असू शकतात। या काळात आपली धनहानी सुद्धा होऊ शकते। ग्रहण काळात गर्भवती स्त्रियांनी कोणती काळजी घ्यायची आहे? तर मंडळी, हे सूर्यग्रहण भारतात दिसत नसले तरी गर्भवती स्त्रियांनी व अशक्त, बिमार, बाल, वृद्ध या लोकांनी हे ग्रहण अवश्य पाळावे, कारण या सूर्यग्रहणाचा आपल्या मानवी जीवनावर अशुभ परिणाम पडत असतो। हे सूर्यग्रहण भारतात दिसत नसले तरी जगात सूर्य एकच आहे, तर त्याचा प्रभाव आपल्यावर सुद्धा पडू शकतो। यामुळे गर्भवती स्त्रियांनी कोणती काळजी घ्यायची आहे? गर्भवती स्त्रियांनी ग्रहण व वेद पाळण्याची आवश्यकता नाही, पण ग्रहण कसे पाळावे? ग्रहण पाळण्यासाठी आपण बसूनच राहावे असे नाही। आपण पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून झोपू शकता। रात्री 9 वाजल्यापासून ते पहाटे 3:17 पर्यंत आपण कुठलेही अन्न ग्रहण करू नका किंवा मलमूत्र विसर्जन करू नका। यासाठी रात्री 9च्या आधीच आपण भोजन करून घ्यावे। ग्रहण काळात आपल्या जवळ एक पाण्याचा नारळ ठेवून घ्यायचा आहे व आपण पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत। यामुळे आपल्यावर ग्रहणाचा कुठलाही अशुभ परिणाम पडणार नाही, कारण नारळातील पाणी ग्रहणाचा अशुभ परिणाम शोषून घेईल आणि आपल्यापर्यंत नकारात्मक ऊर्जा पोहोचू देणार नाही। त्याचबरोबर ग्रहण संपल्यानंतर हा नारळ मारुतीला फोडायचा आहे। प्रसाद मात्र गर्भवती स्त्रियांनी खायचा नाही। गर्भवती स्त्रियांनी ग्रहण काळात घराच्या बाहेर पडू नये, ग्रहण पाहू नये। हे ग्रहण भारतात दिसत नसले तरी ग्रहणाचा, राहू केतूचा अशुभ परिणाम
आपल्या पोटातील बाळावर पडू शकतो। यासाठी गर्भवती स्त्रियांनी ही काळजी घेतली पाहिजे। ग्रहण काळात आपल्यासोबत मोबाईल, लॅपटॉप चुकूनही ठेवू नका, कारण मोबाईलला जी रेंज असते त्याचे रेडिएशन खूप घातक असतात। ते आपल्यासाठी व आपल्या बाळासाठी घातक ठरू शकतात। यासाठी गर्भवती स्त्रियांनी ही काळजी घ्यायची आहे। जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा। त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद। हर हर महादेव।